Dear friends, now we are going to learn about the next natural resource, which is land. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या एका नैसर्गिक साधनाविषयी माहिती मिळवूया, ते म्हणजेच लँड, म्हणजेच जमीन. Dear friends, the natural resource land is very useful and very important for us because we live on land. So many animals live on land or they dig their houses inside the land, inside the soil. We grow our food, our grain on land. We build our houses on land. We earn so many other natural resources, minerals from land. The deposits of minerals, mineral oil, natural gases, and so many other things are deep inside the land. Hence, land provide us so many things to fulfill our needs. विद्यार्थी मित्रांनो, जमिनीचे आपल्याला अनेक उपयोग आणि महत्व सांगता येईल. आपण जमिनीवर राहतो, आपल्या सोबतच इतर अनेक प्राणी जमिनीवर राहतात. काही प्राणी जमिनीच्या आत खड्डे करून बिळ करून राहतात. आपण जमिनीवर आपलं अन्न धान्य पिकवतो शेतीत. आपण जमिनीवरच घर बांधतो. आपण जमिनीच्या आत असलेल्या भूगर्भातील साठ्यांमधून विविध प्रकारची खनिजे मिळवतो. त्यापासून आपण धातू मिळवतो, खनिज तेल मिळवतो. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन अनेक गरजा या जमिनीमुळे पूर्ण होतात, सॉइलमुळे पूर्ण होतात, लँडमुळे पूर्ण होतात. आणि म्हणून लँड म्हणजेच जमीन हा एक महत्वाचा नॅचरल रिसोर्स आहे. देअरफॉर land is very important natural resource. Write the importance of land. हा प्रश्न जर परीक्षेला आला तर त्याच्या उत्तरादाखल तुम्हाला हे उत्तर आता लिहिणं अपेक्षित आहे. Give at least 4 uses of land. We live on land. We farm on land. So many other animals also live on land. We get so many minerals from deep inside the land. We build houses on land. असे विविध उपयोग आपल्याला जमिनीबद्दल सांगता येतील. याच जमिनीबद्दल अधिक माहिती आपण आता मिळवणार आहोत. Dear friends, the land or the forms of land are not the same or alike on all over the earth. संपूर्ण पृथ्वीवर जमिनीची भूरूपे, जमिनीची रूपे सारखीच आहेत का? तर नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी जमीन ही खोलगट स्वरूपात आढळते, तर काही ठिकाणी ती पर्वतांच्या स्वरूपात आढळते. काही ठिकाणी जमिनी पठाराच्या स्वरूपात आढळते, तर काही ठिकाणी ती वेगळ्या स्वरूपात सापडते. म्हणजेच जमिनीचे स्वरूप सर्व ठिकाणी सर्वसाधारण नाही, सर्वसारखे नाही. There are so many forms of land. And now we are going to learn about these forms and their importance of land. Dear friends, विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला खोदकाम सुरू असेल, पाईपलाईनचं किंवा एखाद्या खड्ड्याचं खोदकाम सुरू असेल, तर त्या ठिकाणी ढुंकून पाहिलं असता, सुरक्षितपणे ढुंकून पाहिले असता तुम्हाला जमिनीच्या मातीचे वेगवेगळे थर पाहायला मिळतील. त्यात वेगवेगळे रंग सुद्धा कदाचित आढळतील. काही ठिकाणी लालसर मातीचा थर आढळेल, त्याच्यावर किंवा खाली काळ्या मातीचा थर आढळेल, काही ठिकाणी तांबडी माती आढळेल, काही ठिकाणी दगडच फक्त आढळतील. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जमिनीच्या आत भूगर्भात या मातीचे वेगवेगळे थर आहेत, वेगवेगळ्या जाडीचे थर आहेत. आणि या थरांविषयी आता आपल्याला माहिती मिळवायची आहे. चला तर मग अभ्यासूयात. द लेयर्स ऑफ लँड. फ्रेंड्स, while studying the layers of land,
we should first observe the diagram of layers of land, layers of soil. There are so many layers of soil. First of all, we are going to learn about the topmost layer of soil. विद्यार्थी मित्रांनो, मातीचे जे वेगवेगळे थर आहेत त्या थरांपैकी आपण सुरुवातीला सर्वात वरचा थर पाहूयात, तो म्हणजेच ह्युमस लेयर. स्पेलिंग बघा, HUMUS, ह्युमस लेयर. विद्यार्थी मित्रांनो, मातीचे प्रामुख्याने दोन प्रकार आपल्याला सांगता येतील, ती म्हणजेच मॅच्युअर सॉइल अँड इमॅच्युअर सॉइल. मॅच्युअर सॉइल म्हणजे कोणती? की जिचं रूपांतर पूर्णपणे मातीत झालेलं आहे अशी माती. आणि इमॅच्युअर सॉइल म्हणजे जे अजून दगड स्वरूपात आहे, छोट्या छोट्या दगडांच्या रूपात आहे आणि कालांतराने त्याच्यापासून माती तयार होणार आहे असा एक प्रकार. सर्वात आधी जमिनीच्या वरचा जो थर आपल्याला दिसतो, ज्याला आपण ह्युमस लेयर म्हणतो, हा ह्युमस लेयर मॅच्युअर सॉइल, परिपक्व मृदेचा एक प्रकार आहे की जी अतिशय सुपीक मानली जाते. द टॉपमोस्ट लेयर ऑफ सॉइल which is humus layer is very useful for farming. It is very fertile. हा ह्युमस लेयर अतिशय सुपीक मानला जातो. This humus layer is made from the decomposition of remains of plants and animals. वाक्य पुन्हा एकदा ऐका मित्रांनो. The topmost layer of land, that is humus layer. Humus layer is made from the decomposition of plants and animal remains. म्हणजेच काय मित्रांनो, हा जो वरचा सुपीक मातीचा ह्युमसचा थर आहे, हा ह्युमसचा थर कशापासून बनलेला आहे? तर डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय? विघटन होणे. एखादा प्राणी मेला, जर तुम्ही जर शेतात जाताना, रस्त्याने जाताना एखादा मेलेला प्राणी रस्त्याच्या कडेला पाहिला असेल, तर 2 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, महिनाभराने ज्यावेळेस तुम्ही परत त्याच मार्गाने जाणार, त्यावेळेस तो प्राणी, त्याचं मृत शरीर तसंच आढळेल का? तर नाही. वेगवेगळे सूक्ष्मजीव त्याचं डिकम्पोजिशन घडवून आणतात, त्यांच्या डेड बॉडीचं, त्याच्या मृत शरीराचं विघटन घडवून आणतात आणि त्याचं रूपांतर साध्या मातीत करतात. आणि हीच माती सुपीक असते. याला म्हणतात डिकम्पोजिशन, विघटन. मग जमिनीच्या वरच्या थरावर पडलेल्या पालापाचोळ्याचं, मेलेल्या प्राण्यांच्या शरीराचं, प्राण्यांच्या मलमूत्राचं, वनस्पती आणि प्राणी यांनी टाकून दिलेल्या भागांचं विघटन, डिकम्पोजिशन अनेक सूक्ष्मजीवांच्या मार्फत घडून येतं. आणि हे विघटन, हे डिकम्पोजिशन झाल्यानंतर अतिशय सुपीक अशी माती त्या ठिकाणी तयार होते आणि त्याच मातीच्या थराला म्हणतात ह्युमस. आणि म्हणून ही जी ह्युमसची मृदा आहे, हा जो ह्युमसचा थर आहे, हा अतिशय फर्टाईल मानला जातो, सुपीक मानला जातो. यात पिकांचं उत्पन्न अतिशय चांगल्या प्रकारे घेता येतं. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमस लेअर. ह्युमस लेअर म्हणजे काय? तर ह्युमस लेअर बद्दल एवढी माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. ह्युमस लेअर हा मातीच्या सर्वात वरचा थर आहे की जो डिकम्पोजिशन मुळे तयार होतो. डिकम्पोजिशन कोणाचं? तर रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पतींचे टाकाऊ आणि टाकून दिलेल्या भागांचं विघटन घडवून आणल्यानंतर त्यापासून मातीचा जो थर तयार होतो त्याला म्हणतात ह्युमस लेअर. आणि हा ह्युमस लेअर अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो, अतिशय सुपीक आहे. मला असं वाटतं ह्युमस लेअर बद्दल, मातीच्या सर्वात वरच्या थराबद्दल ही माहिती आपल्याला कळली असेल. फ्रेंड्स, बाय ऑब्झर्विंग द डायग्राम, आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला ह्युमस लेअर बद्दल आता माहिती कळली असेलच.
आता ह्युमस लेअरच्या खाली जो लेअर आहे त्याची आपण माहिती मिळवूया. ह्युमस लेअर ही मॅच्युअर सॉइल आहे, परिपक्व मृदा आहे, हे आपण आता अभ्यासले. आता ह्युमस लेअरच्या खालचा जो लेअर आहे तो आहे इनमॅच्युअर सॉइल, अपरिपक्व मृदा, की ज्याचं रूपांतर अजून मृदेत झालेलं नाही, मातीत झालेलं नाही. मग या थरामध्ये काय काय आढळतं? इन धिस लेअर ऑफ इमॅच्युअर सॉइल देर आर स्मॉल स्टोन्स, छोटे छोटे दगड आहेत. देर इज सँड, वाळू सापडते. देर आर सो मेनी काइंड्स ऑफ वर्म्स, वेगवेगळ्या प्रकारचे किडे कीटक त्या ठिकाणी आढळतात. वी कॅन फाउंड इन्सेक्ट्स देअर, अनेक प्रकारचे इन्सेक्ट्स त्या ठिकाणी आढळतात. म्हणजेच अपरिपक्व मृदेचे अनेक घटक या 2 नंबरच्या थरामध्ये, दुसऱ्या थरात आपल्याला आढळतात. हा जो दुसरा थर आहे हा अपरिपक्व आहे. या थरामध्ये मातीचं प्रमाण अजून कमी आहे. कालांतराने काही वर्षांनी याचं रूपांतर मृदेत होणार आहे आणि नंतर ती परिपक्व मृदा होईल. हा आहे दुसरा थर. आता या दुसऱ्या थराच्या खाली जो थर आहे त्या तिसऱ्या थराबद्दल आपण आता माहिती मिळवूया. While going deep inside the earth, the first we observe about humus layer, the second one we observe about immature soil layer, and now while going deep inside the earth, the proportion of soil is decreasing. मातीचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या आकारातले दगड, खडक आपल्याला आढळतात. आणि या मोठमोठ्या आकाराच्या दगडांवरून आणि खडकांवरूनच या लेअरला बेड रॉक असं म्हणतात. बेड रॉकच्या प्रकारावरूनच मातीचा रंग, मातीचा पोत आपल्याला त्या ठिकाणचा आढळून येतो. वी कॅन फाउंड सो मेनी मिनरल्स इन दोज बेड रॉक्स. आपल्याला जमिनीच्या आतून जे अनेक प्रकारचे खनिज सापडतात ते या बेड रॉकच्या मध्येच सापडतात मित्रांनो. म्हणजेच जमिनीचे, लँडचे जे वेगवेगळे थर आहेत ते आता आपल्याला कदाचित समजले असतील. पुन्हा एकदा आपण ते अभ्यासू शकतात. आकृतीवरून आपल्याला आता हे वेगवेगळे थर सांगता यायला हवे. मला असं वाटतं द लेयर्स ऑफ लँड बद्दल एवढी माहिती आता आपल्याला कळलेली असेलच. फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट टॉपिक. The next topic is the formation of soil. The process of formation of soil is very long. It takes thousands of years to make only 2.5 centimeter or 1 inch of layer of soil. विद्यार्थी मित्रांनो, माती बनण्याची, मृदा बनण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत दीर्घकाळ चालणारी आहे. जमिनीवरील 2.5 सेंटीमीटर किंवा साधारणपणे 1 इंच उंचीचा मातीचा थर तयार होण्यासाठी किती वर्ष लागत असतील? तर त्यासाठी हजारो वर्ष जावे लागतात मित्रांनो. म्हणून आपण जमिनीवरची माती की जी सुपीक आहे ती नष्ट होऊ देता कामा नये. ही नष्ट व्हायला वेळ अगदी कमी लागेल. काही मिनिटात, काही तासात आपण माती नष्ट करू शकतो. ती पुराच्या पाण्यात वाहून जाऊ शकते. पण तेवढीच माती, सुपीक मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात मित्रांनो. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज व्हेरी लॉंग. आता आपण ही प्रोसेस अभ्यासूया. द फर्स्ट ऑफ ऑल, आधी आपण विचार करूया की माती कशापासून तयार होते. द सॉइल कॅन बी फॉर्म फ्रॉम द बेड रॉक्स. हे जे मोठमोठे दगड आहेत, मोठे मोठे खडक आहेत, या खडकांपासूनच हळूहळू नंतरच्या काळात मृदा तयार होते, माती तयार होते. या बेडरॉक्सवर, या खडकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या बायोटिक आणि अबायोटिक, बायोटिक म्हणजे जैविक घटक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक घटक दोघांचा परिणाम होतो. जैविक घटक म्हणजे ज्यात जीव आहेत असे घटक आणि अजैविक घटक म्हणजे जे सजीव नाहीत
असे घटक, या घटकांचा परिणाम या बेडरॉक्सवर होतो. द बॅक्टेरिया or other living things that are included in biotic elements and other non-living things that are included in abiotic elements, both are responsible for the formation of soil. हे बायोटिक घटक आणि अबायोटिक घटक दोघं मिळून खडकांवर परिणाम करतात. शेकडो वर्ष, हजारो वर्ष एकाच खडकावर जर अबायोटिक घटक जसे पाऊस, रेन, वाइंड, वारा, हीट, सूर्याची उष्णता किंवा ऊन यांचा मारा वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष, हजारो वर्ष एखाद्या खडकावर होत असेल, एखाद्या खडकावर पुन्हा 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 पावसाचा वर्षा होत असेल, तर हळूहळू हळूहळू त्या खडकाचे पीसेस होतात, तुकडे होतात. एका खडकाचे अनेक तुकडे होतात. त्या अनेक तुकड्यांचे पुन्हा या हीटमुळे, पावसामुळे, वाऱ्यामुळे अनेक तुकडे होतात. उंचावरून काही वेळेस ते घरंगळत खाली जातात, त्यावेळेस पुन्हा त्यांचे तुकडे होतात. म्हणजे मोठ्या बेडरॉकचे हळूहळू छोटे 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 तुकडे होतात. या छोट्या छोट्या तुकड्यांचे पुन्हा छोटे छोटे तुकडे होतात. यात अनेक जैविक घटक सुद्धा कार्य करतात. उदाहरणार्थ या छोट्या छोट्या तुकड्यात काही वेळेस स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इन्सेक्ट्स, द snakes, rabbits, or rats, and so many other animals also live there. And because of their movements, because of their effect, the stones or the pieces of stones are gradually, their size is decreasing, and year by year, the size or shape of stones becomes small and smaller, and hence अशा प्रकारे मोठ्या खडकांपासून हळूहळू छोटे छोटे खडे बनत जातात. आणि यात बायोटिक घटक आणि अबायोटिक घटक दोघं मदत करतात. या प्रोसेसला हजारो वर्ष जातात आणि म्हणून ही मृदा तयार होण्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक असल्यामुळे आपण तयार झालेल्या मृदेचा योग्य उपयोग करणं शिकलं पाहिजे. ती मृदा वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जमिनीवरील मातीचा थर वाहून जाणे याला एक संज्ञा आहे, ती म्हणजे सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होणे. जमिनीची धूप होणे म्हणजे काय मित्रांनो, तर जमिनीच्या वरच्या थरामधील माती पावसाच्या पाण्यासोबत, पुराच्या पाण्यासोबत, भूकंप किंवा इतर अनेक कारणांमुळे जमिनीवरून हवेने उडून जाणे किंवा पाण्याने वाहून जाणे, यामुळे वरचा मातीचा सुपीक थर हळूहळू नष्ट होतो. याला म्हणतात सॉइल इरोजन. काही वेळेस अतिरिक्तचे चराई की जे प्राण्यांना आपण जंगलात चारायला नेतात त्यांच्या खुरांना लागून माती काही वेळेस नष्ट होते. वाऱ्यामुळे, प्रचंड पावसामुळे, पुरामुळे ही नष्ट होते. आणि हे सॉइल इरोजन आपल्या मृदेला घातक आहे. आपण मृदेची काळजी, मातीची काळजी घ्यायची असेल तर काय करायला हवं? वी मस्ट अवॉइड सॉइल इरोजन. वी मस्ट प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. हे सॉइल इरोजन आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? तर त्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे ग्रो प्लांट्स. ग्रो अँड प्रोटेक्ट द प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर झाडे लावली तर झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे माती पावसाच्या पाण्यासोबत, पुराच्या पाण्यासोबत वाहून जात नाही. शिवाय झाडं लावल्यामुळे वाहत्या पाण्याला आडकाठी निर्माण होते, ते वेगाने वाहून जात नाही आणि म्हणून सुद्धा मातीचे रक्षण होते. इट मीन्स दॅट टू अवॉइड सॉइल इरोजन वी शुड increase the green cover of the soil. We must grow plants. We must grow grass. And we should take care of soil. We must try to prevent soil erosion. Because soil, that is land, is very important natural resource. Humus layer, जमिनीची
उपलब्धता आणि जमिनीचे उपयोग, शिवाय जमिनीचे धूप कशी होते आणि ती आपण कशी थांबवू शकतो, जमिनीवरील मातीची निर्मिती कशी होते, या विविध घटकांची माहिती आपण लँड या नॅचरल रिसोर्सच्या भागात अभ्यासलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला यापैकी काही माहिती आधी असेलच, काही माहिती नव्याने मिळालेली असेल, ही आपण आता लक्षात ठेवूयात आणि आपल्या आजूबाजूच्या नॅचरल रिसोर्सेसची काळजी घेऊयात. एवढं जरी केलं तरी या प्रकरणाचा हेतू निश्चितच साध्य होईल. मित्रांनो, डिअर फ्रेंड्स, we get so many minerals from deep inside the earth. In the same way, we also get crude oil, that is petrol, diesel, kerosene and natural gas from deep inside the earth. जमिनीतूनच आपल्याला पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू इत्यादींचे साठे सुद्धा मिळतात. मग हे साठे जमिनीच्या आत कसे निर्माण झाले असतील? तर मित्रांनो, फ्रेंड्स, सो मेनी एजेस ॲगो, शेकडो वर्ष आधी अशा काही भौगोलिक हालचाली घडून आल्या की ज्यामुळे द प्लांट्स और ॲनिमल्स, काही प्राणी, वनस्पती, काही वेळेस गावाच्या गावं, शहराच्या शहरं, जंगलाच्या जंगलं जमिनीच्या खाली गाडली गेली. भूकंप किंवा इतर अनेक कारणांमुळे कदाचित असं झालं असेल. ही जमिनीच्या खाली गाडल्या गेल्यामुळे त्यावर हळूहळू वरून दाब वाढला आणि शेकडो हजारो वर्षांनंतर जमिनीच्या आतच त्यांचं डिकम्पोजिशन घडून आलं आणि त्यामुळे, या विघटनामुळे हळूहळू त्यांचं रूपांतर जीवाश्म इंधनांमध्ये झालं. या जीवाश्म इंधनांना बाहेर काढून त्यांचे शुद्धीकरण करून त्यापासून नंतर आपण पेट्रोल, डिझेल या प्रकारचे इंधन वापरू शकतो. म्हणजे अशी इंधनं सुद्धा आपल्याला जमिनीतून मिळतात आणि म्हणून जमीन हा एक महत्वाचा नॅचरल रिसोर्स आहे, हे आपण विसरायला नको. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या प्रकरणाच्या समारोपाकडे वळलेलो आहोत. प्रकरणाच्या समारोपाकडे जाताना आपण पुन्हा एकदा प्रकरणाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण जे नॅचरल रिसोर्सेस अभ्यासले ते म्हणजे एअर, वॉटर अँड लँड, या तिघही नॅचरल रिसोर्सचा अभ्यास करताना आपल्या लक्षात आलं असेल की या तिघही नॅचरल रिसोर्सेसचं प्रमाण जरी पृथ्वीवर कमी असेल तरी पृथ्वीवरच्या लोकांना ते पुरेसे आहे. फक्त गरज आहे ती या नॅचरल रिसोर्सेसची काळजी घेण्याची. जर आपण या सर्व नॅचरल रिसोर्सेसची काळजी घेतली तर हे पृथ्वीवरच्या लोकांना पुरेसे आहेत. संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांच्या गरजा यातून 100% पूर्ण होऊ शकतात. म्हणून आपण एअर, वॉटर, लँड आणि इतर अनेक जे नॅचरल रिसोर्सेस आहेत या सर्वांची काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, घेणार ना मग काळजी? व्हेरी गुड. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात एक आणखीन चांगला उपक्रम दिलेला आहे, तो म्हणजे काही प्रकरणांच्या समारोपाच्या प्रसंगी देशभरात कार्यरत असणाऱ्या काही शासकीय संस्थांची माहिती दिलेली आहे. आपण टप्प्याटप्प्याने या संस्थांची माहिती अभ्यासणार आहोतच. आज आपण अभ्यासणार आहोत पहिल्या एका शासकीय संस्थेची आणि तिचं नाव आहे मित्रांनो IMD. IMD म्हणजे काय मित्रांनो? तर त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट. इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान शास्त्राचा हा एक भाग की जो भाग हवामान शास्त्राचा अभ्यास करतो उपग्रहांच्या मदतीने आणि त्याविषयीचे अंदाज वर्तवतो. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1875. 1875 साली IMD ची स्थापना झाली होती. IMD ही संस्था हवामान शास्त्राचा अभ्यास करून शेतकऱ्यांना, मासेमारींना आणि देशभरातील सर्व लोकांना हवामान शास्त्राविषयीचे अचूक अंदाज पुरवण्यासाठी मदत करत असते. शेतकऱ्यांनी काय पेरावं याचं नियोजन करण्यासाठी त्यांना हवामानाचा अंदाज, यंदा पाऊस किती पडेल हा अंदाज महत्वाचा असतो आणि ही सर्व माहिती या IMDच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. म्हणून इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट ही एक महत्वाची संस्था आहे, हे आपण लक्षात ठेवायला.
विद्यार्थी मित्रांनो, आता प्रकरणाच्या समारोप प्रसंगी मी पुनश्च एकदा आपल्याला एकच आवाहन करू इच्छितो की आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करावा, सोबत पाठ्यपुस्तकाचे वाचन करावे, नवीन शब्द जे आलेले आहेत त्यांचे अर्थ लिहून घ्यावेत आणि पुन्हा एकदा वाचन केल्यानंतर तरी आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्या ग्रुपवर विचाराव्यात, आपला अभ्यास करा आणि अडचणी असतील तर नक्की विचारा मित्रांनो. नमस्कार.